तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती, हक्काच्या पीक विमा आणि इतर न्याय मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सुरू केलेल्या बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला राज्यभरातून वाढता पाठिंबा मिळत आहे। याच पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे लातूर, मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे हिंगोली तसेच हिंगोली जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन संघर्षाला जाहीर पाठिंबा दिला। आंदोलनस्थळी उपस्थित शेतकरी व कार्यकर्त्यांनी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष राजकुमार कसबे म्हणाले की रविकांत भाऊ तुपकर हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा बुलंद आवाज आहेत। शेतकरी माती आणि संस्कृतीशी सातत्याने संघर्ष करणाऱ्या या नेतृत्वाच्या पाठीशी आज संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे। भाऊ एकटे नाहीत तर महाराष्ट्रातील शेतकरी, शेतमजूर जनता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे। यावेळी मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे यांनी राज्य सरकारवर टीका करत शेतकरी प्रश्नांबाबतची भूमिका स्पष्ट केली। ही कर्जमाफी योजना नसून कर्जवसुली योजना आहे। निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेला शब्द सरकारने पाळला पाहिजे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काचा पीक विमा मिळालाच पाहिजे। रविकांत भाऊ तुपकर यांच्या केसालाही धक्का लागला तर महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला। यावेळी नामदेव पतंगे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत मराठवाड्यासह राज्यभरातील कार्यकर्ते या लढ्यात सक्रियपणे सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले। शेतकऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सुरू असलेल्या या संघर्षाला अधिक व्यापक स्वरूप देण्यासाठी संघटना पातळीवर जनजागृती आणि संघटनात्मक मोर्चे बांधणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, बुलढाणा।